ओम साईराम, स्वागत आहे आपलं शन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे डीडी ठाकूरवाडी येथे नवरात्र उत्सव मध्ये देवी बसते, ते आज देवीचं आपण डेकोरेशन कव्हर करायला आलो आहे इथे। चला तर मग आपण दादरमध्येच अनुभवूया कोकणाची सफर। पहिल्याच आपण स्टार्टिंगला आलो आहे। स्टार्टिंगलाच आपल्याला उक्षी बोगदा दिसतोय आणि मुंबईत कालपासून पाऊस खूप पडल्यामुळे वारा बघा किती आहे, खूप वारा आहे। तर चला पुढे जाऊया उक्षी बोगद्यात ना रत्नागिरीकडे। मस्त असा देखावा केलाय हे बघा। निसर्ग रम्य कोकणात आपले स्वागत आहे। जरासा पुढे आल्यावर आपल्याला इथे दिसतं कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन। मस्त असं रत्नागिरी स्टेशन इकडे बनवलेलं दाखवलंय त्यांनी, कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन। हे बघा मस्त देखावा, मस्त इथे धबधबा पण होता, पण पाऊस एवढा पडतोय कालपासून की पूर्ण हवा आणि पाऊस धबधबा पूर्ण कोलॅप्स झालाय। तर चला आतमध्ये बघूया आता। स्वर्गापेक्षा सुंदर अशा आमचा ह्या कोकण, आणि इथे ओरिजिनल बोट ठेवली आहे, बोटीत बसून आपण फोटोही काढू शकतो। तसंच आपण इथे पाहिलं तर श्री क्षेत्र मार्लेश्वर संगमेश्वर चा इथे देखावा तयार केलाय। डोंगरातनं वाहणारा धबधबा, तसंच मंदिर, पायऱ्या, पूर्ण असं जसं मार्लेश्वरचं लुक आहे तसंच हे इथे साकारण्याचा प्रयत्न केलाय, बघू शकता आपण। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शन ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा। बघा मस्त असा देखावा बनवलाय त्यांनी। त्याचसोबत आपलं स्वयंभू श्री क्षेत्र गणेश गुहे रत्नागिरी इथलं मंदिर, आपल्या गावचं मंदिर आहे हे। मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलंय तुम्हाला, जेव्हा जातो आम्ही गावी तेव्हा व्हिडिओमध्ये घेतो आपण मंदिर आपलं। तर सेम हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केलाय। तसंच आपलं स्वामी स्वरूपानंद मठ पावस, बघा पावसमधलं श्री स्वामी स्वरूपानंदांचं मठ जे आहे ते तसंच्या तसं इथे साकारण्याचा प्रयत्न केलाय डीडी ठाकूरवाडी नवरात्र उत्सव मंडळाने। आणि त्यासोबतच हे बघा आता आपण पोचलो आरेवारेला। हा डोंगरातनं आरेवारे रस्ता जातो आपला, तसाच सेम एसटी आहे, रिक्षा आहे। बघा आरेवारे समुद्र किनारा। तर कसा वाटतोय हा डोंगर आणि डोंगरातनं जाणारा रस्ता आणि बाजूला समुद्र। आणि आता आपण पोचलोय दत्ता निवास लोटे गावात खेडमध्ये। एक घर दाखवलंय जुनं, तर कसं वाटतंय घराचं लुक आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मुख्य आकर्षण रत्नागिरीतलं श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी याचं देखावा तयार केलाय मंदिराचा हुबेहूब। जसं मंदिर एंट्रन्स आहे तसंच मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलाय या मंडळाने। तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया, सोबत दुर्गा मातेचंही दर्शन घेऊया आपण। चला तर मग बघा आता गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊया आपण। हुबेहूब तसंच्या तसं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि सोबतच आपली दुर्गा माता। आतमध्येही आपल्याला कोकणातील जुन्या घरांची आठवण करून देणारा हा देखावा आहे। कसं वाटतंय हा डेकोरेशन आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। गणपतीपुळ्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या इथेच, रत्नागिरीत जायची गरज नाही। आता आपण बाहेर आलो आहे, तर इथे श्री कालभैरव मंदिर आहे बघा, आपण बघू शकता बॅनर लावलेत त्यांचे। सत्वाची देवी आई भराडी कुणकेश्वर मंदिर देवगड सिंधुदुर्गामधलं बघा।
आणि सोबतच आपल्या हे आहेत श्रीदेव वेतोबा आरवलीचं देवस्थान आहे. तर कसं आहे हा पूर्ण देखावा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे व्हिजिट करा. ॲड्रेस आपल्याला कॅप्शनमध्ये मेन्शन करीनच. चला तर मग आता माहिती करून घेऊया या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडनं या देखाव्याची माहिती. आज आमच्या नवरात्र उत्सवाला 44 वर्ष पूर्ण होत आहे आणि आमची देवी दादरची भाग्यभवानी म्हणून आता प्रसिद्ध आहे. म्हणजे आमची देवीची जर खरी ओळख असेल तर हे जे आम्ही डेकोरेशन आणि सजावट करतो त्याच्या माध्यमातून खरं तर आमच्या देवीला ओळखलं जातं. बरेच वर्ष तुम्ही जर आमच्या पेजवर गेला तर गेल्या वर्षी तर आम्ही खंडोबा उभा केला होता, त्याच्या आधी शिवप्रताप उभा केला होता, त्याच्या आधी गिरणगाव केलं होतं. म्हणजे अशा अनेक देखावे आम्ही केलेले आहेत आणि हा देखावा पूर्णपणे आमच्या वाडीतली आमच्या मंडळाची मुलं करतात. बाकी कुठलाही डेकोरेटर किंवा बाहेरून काही आणलं जात नाही. म्हणजे अनंत चतुर्थीनंतरचे जे 15 दिवस आहेत त्या 15 दिवसात हा आम्ही पूर्ण देखावा उभा करतो. नमस्कार. तर यंदा आमचं 44 वर्ष आहे. तर ह्या वर्षीची आमची जी थीम होती तर ती आहे कोकण होती. तर ह्यावेळी आम्ही कोकण चिपळूणपासून ते तळ कोकणापर्यंत सर्व साकारले आहेत. जसे की मार्लेश्वर झालं, कुणकेश्वर, वेतोबा, आई भराडी, कालभैरव आणि आपली कोकणाची शान म्हणजे गणपतीपुळे. तर आमचा छोटासा प्रयत्न होता तर भाविकांनी चांगली साथ दिली. तर कसं वाटलं आपलं कोकण फिरून, मजा आली की नाही? जर मजा आली असेल तर तुम्ही नक्की विजिट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि ईशान ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.